नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आही आणि भुजंग विद्यार्थी मित्रांनो साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अपमान या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, अपमान या ठिकाणी शब्द आहे, तर विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अपमानच्या विरुद्ध बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन्मान या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा, समाजाची सेवा करणारा। बघा, समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, शब्द समूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय? बघा, दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 राहील, त्यांना दुआब असे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, उपांत्य या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। बघा, उपांत्य। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, उपांत्य म्हणजे शेवटून दुसरा या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, मी सिनेमा पाहिला या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य बघा या ठिकाणी या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे। बघा, मी सिनेमा पाहिला वाक्य आहे, या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य यांच्यामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मी सिनेमा पाहत असेन हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भविष्य काळामधलं वाक्य असेल। प्रश्न क्रमांक 7 बघा, सूर्यास्त बघा या ठिकाणी शब्द आहे, तर सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, सूर्यास्त हा शब्द विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी यांचे या ठिकाणी उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द बघा, गावाहून या ठिकाणी बघा अधोरेखित शब्द आहे, या अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची। ऊनहून बघा, ऊनहून हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, पंचमी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रतीक्षण या ठिकाणी बघा शब्द आहे, या ठिकाणी आपला समास सांगा। प्रतीक्षण या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला समास सांगायचा। प्रतीक्षण, प्रत्येक बघा प्रतीक्षण। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, अवयभाव समास या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य समास राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, प्रल्हाद केशव आत्रे यांचं विद्यार्थी मित्र केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रयोग सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्य बघा, त्याने हे चित्र काढले आहे। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा। बघा, त्याने हे चित्र काढले आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, कर्मणी या ठिकाणी प्रयोग या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, खालील शब्दाचे या ठिकाणी लिंग आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा साखर भात। बघा, या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला साखर भात या ठिकाणी योग्य या ठिकाणी शब्दाचं लिंग आपल्याला सांगायचं आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, पुल्लिंग शब्द या ठिकाणी
आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा, वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा, पूर्णविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा, जहाजांचा खालीलपैकी काय असतो? बघा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. जहाजांचा खालीलपैकी काय असतो? बघा, जहाजांचा काफिला या ठिकाणी असतो. बघा, जहाजांचा काफिला असतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा. बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. तीर्थरूप या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, दर्पण मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 बघा, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा, त्यांना विद्यार्थी मित्रांनो अजानुबाहू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक बघा 18 बघा, खालील या ठिकाणी बघा शब्द आहे. या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी शब्द बघा कोणता? बघा, काल या ठिकाणी शब्द आहे. तर काल हा शब्द कोणत्या जातीचा तो शब्द आहे? बघा, क्रियाविशेषण या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाटील या शब्दाचा भाववाचक नाम खालीलपैकी कोणता असेल? बघा, पाटील या ठिकाणी शब्द आहे. तर पाटील या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम आपल्याला सांगायचं आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. पाटील या ठिकाणी आपल्याकडे योग्य भाववाचक नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं. बघा, खालील बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. मोत्या या ठिकाणी विशेष नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. बघा, वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. बघा, करत असतो रीती वर्तमान काळाच्या या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पिवळ्या फुलांची ओळ. बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला पिवळ्या फुलांची ओळ. बघा, त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. त्यांना सोनावळी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, आपल्यासोबत बघा 4 वाक्यप्रचार आहेत. वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता असेल? बघा, ऑप्शन क्रमांक 4 राहील. कणिक तिमणे या ठिकाणी वेगळ्या अर्थाच्या या ठिकाणी वाक्य प्रचार राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघा, मार्च नंतर एप्रिल महिना येतो. या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाच्या ठिकाणी जात ओळखायची. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. अधोरेखित शब्दाच्या ठिकाणी जात आपल्याला सांगायचे. मार्च नंतर. बघा, या ठिकाणी शब्दयोगी अवयव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, पुढील या ठिकाणी बघा पर्यायापैकी नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला नपुंसकलिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील. किरडू या ठिकाणी नपुंसकलिंगी या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, पुढील शब्दाची या ठिकाणी विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा, अधोरेखित पावसात. बघा, पावसात त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? त इ आ विद्यार्थी मित्रांनो कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर सप्तमी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, अधोरेखित शब्दाची या ठिकाणी विभक्ती आपल्याला सांगायची आहे. बघा, महाराजांचा. बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. विभक्ती आपल्याला चाचीचे. बघा, ऑप्शन क्रमांक 6 विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी देशाची पंतप्रधान झाले तर वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. मी देशाची पंतप्रधान झाले तर वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. उद्गारार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो वाक्य आहे, वाक्याच्या या ठिकाणी आपला प्रयोग ओळखायचा आहे. बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता असेल? बघा, सकर्मक कर्तरी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संबोधनाच्या वेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? बघा, संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह या ठिकाणी वापरले जाते? बघा, स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी वाक्य बघा, सूर्य डोंगरा आड जात असतो वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. सूर्य डोंगरा आड जात असतो. रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पुढीलपैकी बघा, राजू अभ्यास कर क्रियापदाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, राजू अभ्यास कर आज्ञार्थी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सामासिक शब्दाची फोड करून विद्यार्थी मित्रांनो त्यांना या ठिकाणी विग्रह असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 35 बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, संत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेवण बरोबर बघा भोजन आहे, झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा, जेवण बरोबर बघा भोजन आहे, तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा, झोप बरोबर निद्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायचे. बघा, सचिन हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण खालीलपैकी कोणतं राहील? बघा, हुशार या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा या ठिकाणी वापर करतो? बघा, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक या ठिकाणी या सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे? बघा, माझा चष्मा आण. बघा, माझा चष्मा आण म्हणजे आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, जिभेला हाड नसणे. बघा, जिभेला हाड नसणे म्हणजेच वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय? बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला विद्यार्थी मित्रांनो गद्य असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाय झाडाखाली बसली. बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची. गाय झाडाखाली बसली, झाडाखाली शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केवल प्रयोगी अव्यय हे पुढीलपैकी कशा प्रकारचे असतात? केवल प्रयोगी अव्यय हे पुढीलपैकी कशा प्रकारचे असतात? बघा, केवल प्रयोगी अव्यय हे विद्यार्थी मित्रांनो भावना प्रधान असतात. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम सतत गावी जात असे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? बघा, राम सतत गावी जात असे. बघा, रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाव्य प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघा, भाव्य प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. आईने मुला समजविले. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी भाव्य प्रयोगाचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धनुष्य या ठिकाणी बघा शब्द आहे, त्या शब्द समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा, धनुष्य. बघा, धनुष्यचा बघा समानार्थी शब्द कोदंड या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याला सीमा नाही असा तो. बघा, ज्याला सीमा नाही त्याला असीम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अकलेचा खंदक. या ठिकाणी बघा याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. अकलेचा खंदक. बघा, अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य. या ठिकाणी योग्य आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कणिक तिमणे. बघा, कणिक तिमणे वाक्यप्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांग. कणिक तिमणे, खूप मारणे. या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी. बघा, शब्दांची बघा पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, त्यांना अभ्यस्त शब्द असे. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. बघा, द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे. बघा, द्विगुणित. बघा, द्विगुणित विद्यार्थी मित्रांनो संख्यावाचक विशेषण. या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी. बघा, अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो नेहमी आजारी असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, तो नेहमी आजारी असतो. या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा. तो नेहमी आजारी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी साठी बघा लागणारे 8000 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडे एक PDF आहे. त्या PDF मध्ये आपण या ठिकाणी 8000 प्रश्नाचं या ठिकाणी प्रश्नसंच बनवलेलं आहे. जर कोणाला PDF घ्यायची असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF या ठिकाणी पाठवले जाईल. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सर्व विषय या ठिकाणी प्रश्न हे मिळून जातील फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये.